उद्यापासून मी काही कामावर जाणार नाही. मी बेंगळूर सोडून चाललो आहे. गुड मॉर्निंग बेंगलुरू आणि राधे राधे. सकाळी तसं उठायला वेळच झालतं म्हणून कसं बसा आवरून कपाळाला गंध लावून 2-3 पोस्ट देत निघालो मी ऑफिसला. आज बेंगळूरमध्ये थंडीने तर शेवटच केला होता. आज थंडी मला गालावर किस देऊन जात होती, एवढी थंडी वाजत होती. म्हणताना गेलो पहिला नाश्ता खाऊन थोडं आपलं कॅमेऱ्यात दाखवून मग मी गेलो जेवायला होतं आज पुलाव राईस खाल्लं दाबून. मग म्हटलं जरा फिरून यावं. मित्रांनो, आपण आयुष्य जगताना असे जगावं की आपले बघून 4 जण जगले पाहिजेत. असंच आहे मित्रा, कारण ज्यावेळी तू कष्ट करशील त्यावेळी 4 लोक तुझ्यावर हसतील, पण तेच कष्ट तुझ्या यशात रूपांतर होईल त्यावेळी मग ते लोक म्हणतील, भावा तू हे कसं करून दाखवलास. मानताना जे करतोस त्यावर लक्ष देऊन कर आणि जे लोक बोलतात त्यावर लक्ष देऊ नको. एवढंच मित्रा, आजच्या परचा एवढं मोटिवेशन बास. मग मी आलो रूमला आल्यावर एकच डोक्यात, आता जायचं तुम्हाला ग्राउंडला. मग मी निघालो ग्राउंडला गेल्यावर लक्षात आलं, बाबा आज ग्राउंडवर खूप मेहनत करायची आहे. भावानो, रनिंग करून जस्ट आत्ता आलो आहे. मगाच जर कडक ऊन पडलेला आणि 5 मिनटातच पाऊस चालू झाला आहे. बघू शकता मागं किती अंधार झालो आहे. 5 मिनटात सगळं बदलतं इथे बेंगळुरूमध्ये. कसं 5 मिनटात आत्ता हाय म्हटलं तर आत्ता लगेच नसते तिथं. असं आहे बेंगळुरूचं वातावरण. हे बघा कसं ढग आल्यात. मागाशी तर कडक ऊन पडाल तर आता या उन्हात रनिंग कसं मारायचं म्हणाल तो. आत्ता लगेच पाऊस चालू झालो आहे. पाऊस थोडं कमी होतं पण माझा जोश हाय होता. म्हणताना व्यायाम तसंच चालू ठेवला. अंधार होता पण सपाट्या मारल्या, तसंच जोर मारून झाल्यावर मग थोडं डिप्स मारल्यावर थोडं मग सपाट्या आणि एकदा सेट मारल्या. एवढं संपून मी आलो रूमला. मग रूमवर आल्यावर एक काम, डाएट खायचा. डाएट घेतलं. मग मी माझं बॅग पॅक करायला सुरू केलं, कारण मला आज बेंगळूर सोडायचं होतं. मी आज बेंगळूर सोडून जाणार होतो. बेंगळूर सोडायचं म्हणलं तर माझं पाय काय उचलत नव्हतं. कसं बसलो बसला आणि आलो मॅजेस्टिकमध्ये. मॅजेस्टिकच्या पायऱ्याने तर मला आपणच वर आणलं. मग म्हणलं आता इथंपर्यंत आलं आहे तर आता कडेपर्यंत जायचंच. आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे मित्रा. यामध्ये वंशमोर नाही. त्यामुळे जे करायचं आहे ते आत्ता कर, जे जगायचं ते आत्ता जग. एवढं बोलून मी माझा ब्लॉग आता इथेच संपवतो. मी बेंगळूर का सोडत आहे ते पाहूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. राधे राधे. जय हिंद, जय महाराष्ट्र.